अचानक साखरेचे भाव वाढल्यानंतर हे जे साखरेचे भाव वाढलेले आहेत या संदर्भामध्ये कुठेतरी संशय निर्माण होण्यासारखी जागा आहे. वास्तविक पाहता शेतकरी नेता म्हणून आम्हाला सुद्धा त्याचा आनंद झाला असता. प्रत्यक्षामध्ये वाढीव साखरेच्या दराचा थेट फायदा जर शेतकऱ्यांना झाला असता तर एका बाजूला साखर कारखान्यांची ओरड आहे की आमच्याकडे साखर अत्यंत कमी आहे आणि त्यामुळे वाढीव दराचा फायदा मागील हंगामामध्ये तुटलेल्या ऊसाला दराच्या रूपानं देता येत नाही. आणि दुसऱ्या बाजूला आवश्यकता नसताना सुद्धा केंद्र सरकारनं 10 लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही साखर साधारणपणे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बाजारामध्ये येण्याची शक्यता आहे आणि नेमका त्याच काळामध्ये साखर कारखाने सुरू होणार आहेत आणि त्यामुळे अचानक 10 लाख टन साखरेची आवक मार्केटमध्ये होणं आणि त्याचबरोबर साखर कारखाने सुद्धा सुरू होणं या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे त्या काळामध्ये साखरेचे भाव पुन्हा गडगडणार. आणि आता तुम्हाला माहित आहे बहुतांश मोठे कारखानदार हे एकतर त्यांचे नातेवाईक रक्ताचे मुलगा मेहुणा भाऊ हेच साखरेचे व्यापारी आहेत आणि अशा पद्धतीनं यांनी रिकव्हरी चोरून साठवून ठेवलेली साखर त्याचबरोबर आधीच कमी दरामध्ये खरेदी करून ठेवलेली साखर ही चढ्या दरानं विकायची आणि आम्हाला पैसा कमवायचा असं कारस्थान याच्या पाठीमागे दिसतंय. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर गेल्या आठवड्यामध्ये 5,600, 5,700, 5,400 या दरानं साखरेचं टेंडर झाले. पण त्या साखर कारखान्याकडे जर चौकशी केली टेंडर तरी झाले परंतु साखर उचलली गेली का तर साखर फार कमी उचललेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की साखरेचे भाव वाढवून घेण्यासाठी फक्त टेंडरचा वापर केला गेला. प्रत्यक्षामध्ये ती सगळी साखर उचलली असते तर ते पैसे कारखान्याकडे जमा झाले असते. काही अंशी उत्पादकांना ते पैसे दराच्या रूपाने गेले असते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या काळामध्ये म्हणजे भाव वाढवायचा साखरेचा हे आधीच ठरलेलं होतं महिना 2 महिन्यापूर्वी आणि जेवढी पाहिजे तेवढी प्रत्येकानं आपापली साखर घेतली आणि ती त्याच कारखान्यामध्ये ठेवली. गोडाऊन भाडं देण्याच्या अटीवर पैसे कदाचित दिलेही असतील कारखान्याला पण साखर तिथंच ठेवलेली आणि आता ती साखर बाहेर काढायची चढ्या दरानं विकायची कारण ती आधीच 3600 ते 3800 रुपयानं खरेदी केलेली साखर असणार आणि त्यातून क्विंटल पाठीमागे 1800 रुपयापासून 2000 रुपयापर्यंत कमवायचे. असा हे स्कॅन्डल आहे. याच्यातून किमान 20 ते 22 हजार कोटीचा संपूर्ण देशभरामध्ये घोटाळा झालेला दिसतो. म्हणून मी 2 दिवसापूर्वीच पंतप्रधान आणि त्याचबरोबर अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना एक पत्र लिहून मी मागणी केली की खरोखरच साखरेची टंचाई असते तर महाराष्ट्रात आणि देशात कुठेही साखर मिळत नाही म्हणून लोक अस्वस्थ झाले असं दिसत नाही. साखर फक्त महाग झालेली आहे. आजही तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याकडे गेला तर तुम्हाला पाहिजे तेवढी साखर उपलब्ध आहे. जर टंचाईच नसेल तर अचानक दर वाढ व्हायचं कारणच काय. कुठलाही व्यापारी असं म्हणत नाही आता 1 किलो साखर घेऊ नका, अर्धा किलो द्या, स्टॉक कमी आहे म्हणून. म्हणजे साखर मुबलक आहे पण त्याचे दर वाढलेले आहेत. मग या दरवाढीचा जर काय शोध घ्यायचा असेल तर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांचे त्याचबरोबर साखर कारखान्यांचे गोडाऊन थेट तपासले पाहिजेत कारण त्यांना तो अधिकार आहे जीवनावश्यक वस्तूमध्ये साखर असल्यामुळं आणि ते तपासून खरोखरच कागदावर स्टॉक किती आहे आणि प्रत्यक्षात गोडाऊन मध्ये स्टॉक किती आहे हे तपासणी करून कागदावर नसलेला म्हणजे साखर कारखान्यामध्ये सुद्धा रिकव्हरी चोरलेली साखर अशी सापडण्याची शक्यता आहे. नसलेलं रेकॉर्डवर नसलेली ही साखर आहे जी जप्तच केली पाहिजे ही मागणी मी पंतप्रधानांच्याकडे केली आहे. दुसरी गोष्ट भारत सरकारनं साखर निर्यातीला बंदी घालून 2 महिने झाले पण त्याच काळामध्ये बाहेरच्या देशामध्ये साखरेला चांगले भाव होते. विशेषतः आपल्या शेजारी देशामध्ये पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल या देशामध्ये साखरेला चांगले भाव होते आणि या जर 48 लाख टनाचा कारण 48 लाख टन ही काही थोडी नाही याचा जर हिशेब लागत नसेल तर याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्या शेजारी देशांच्या बरोबर आपला खुल्या व्यापाराचा करार असल्यामुळं ही साखर निश्चितच चोरट्या मार्गाने नेपाळमध्ये, बांगलादेशमध्ये आणि पाकिस्तानमध्ये गेला असण्याची शक्यता आहे. ही जी साखरेची दरवाढ होऊन आज शेतकऱ्यांना तर फायदा नाहीच पण ग्राहकांच्या खिशावर जो दरोडा पडतोय याची जबाबदारी देशाचे गृहमंत्री अमित शाह कारण गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि देशाबाहेर जाणारे चोरीच्या मार्गाने जाणारे साखरेचे ट्रक पकडणं ही त्यांची जबाबदारी होती आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही. षडयंत्र केलेलं आहे त्या षडयंत्र पाठीमागे कोण असेल असं आपल्याला वाटतं. मी आत्ताच सांगितलं की बरेचसे खासगी साखर कारखानदार आणि सहकारातले सुद्धा साखर कारखानदार आणि त्यांचे नातेवाईक हे मोठे व्यापारी आहेत साखरेचे. काहींचे तर दुबईमध्ये साखरेचे ट्रेडिंगचे ऑफिस आहेत. त्याचबरोबर साखर कारखानदार नसलेले परंतु व्यापारी असलेले सुद्धा काय आहेत अशा मुठभर लोकांनी स्कॅन्डल करून ही साखरेची कृत्रिम दरवाढ केलेली आहे. चर्चा आहे की
इथेनॉलच्या उत्पादनाचं नाव करून जो गडकरी आणि शहांच्या जो अंतर्गत आहे त्याचा एक करून या पुढच्या काळामध्ये साखर कारखान्याने फक्त साखर उत्पादन करावी आणि पेट्रोलियम कंपन्यांची लॉबी केली इथेनॉल बाहेर आणायचं अशा स्वरूपाचं काय आवश्यक हे जर असेल काही सांगता येत नाही, कारण मोदी आहे तो सब मुमकिन आहे, त्यामुळं काही सांगता येत नाही. परंतु एक लक्षात घ्या, केंद्र सरकारच्या प्रोत्साहनामुळेच साखर उद्योगानं इथेनॉलमध्ये 45,000 कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे गेल्या 5 वर्षामध्ये. मी अर्थात संपूर्ण देशातली माहिती सांगतोय. हे या 45,000 कोटीच्या गुंतवणुकीला जबाबदार कोण? कारण इथेनॉलचं उत्पादन जर थांबवलं तर ते सगळी मशिनरी धुळकात पडेल, गंजून जाईल आणि त्याच्यामध्ये गुंतवलेलं भांडवलाचा थेट परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरावर होईल, हे विसरून चालणार नाही. संशय कोणावरती? कारण गेली अनेक वर्ष झालं राजू शेट्टी या क्षेत्रामध्ये काम करत आहात, तुम्ही थेट नाव का घेत नाही तुम्हाला माहिती असेल. नाही, व्यापाऱ्यांची नावं अजून मी काढतोय सगळी. कोण कोण गेल्या 6 महिन्यामध्ये किती ट्रेडिंग केलंय याची डिटेल माहिती आल्यानंतर ते सुद्धा घेऊन मी पत्रकारांच्या समोर येईन.